बाद झालाय आणि एकूण धावांचा विचार केला तर 5 धावा. हो इथे मात्र ब्लॉक हॉलचा चेंडू अगदी जमिनीला गुदगुल्या करत बाउंड्री लाईनच्या दिशेने चालला होता, परंतु तिथे क्षेत्ररक्षक तैनात. एक धाव मिळेल, एकेरी धावेने सन्मानित व्हावं लागेल. आणि त्याचबरोबर धावसंख्येचा विचार केला तर 5 धावा. प्रतीक चिपलेकर गोलंदाजी करतोय, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. या अगोदर आपण गोलंदाज पाहिल्याचं दुर्वेश अतिशय खराब गोलंदाजी पाहायला मिळाली आणि त्यामुळे मात्र त्या संघाला जास्तीत जास्त पराभवाच्या छायेमध्ये जावं लागलं. आता इथे मात्र प्रतीक चिपलेकर चांगली गोलंदाजी करतोय. पॉवर प्लेचं पहिलं षटक. ओहो ब्लॉक हॉलचा चेंडू, ब्रह्मास्त्राचा वापर, वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न. इथे मात्र घडते काय पाहिजे, जोरदार अपील देखील पाहायला मिळाली, परंतु पंचांनी लाईन पाहिली, हाईट फॅक्टर पाहिली आणि त्यानंतर मात्र निर्णय फेटाळून लावला. पंच एकदम दक्ष आहेत, नवोदित पंच आहेत, परंतु त्यांच्या अंगामध्ये देखील कला आहे आणि ती कला सादर करताना आपल्याला पाहायला मिळतात. जीवन गावंड आणि त्याचबरोबर द्वारकानाथ चोरगे. प्रतीक गोलंदाजी मार्कवर. या षटकातील शेवटचा चेंडू मला वाटतंय. हो पुन्हा एकदा वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न. पंच नो घोषित करतायत. लाईनच्या बाहेरून जाणारा चेंडू पंच नो घोषित करतायत आणि इथे मात्र निश्चितच फ्री हिटची संधी मिळेल. स्ट्राईक यांचा फलंदाज जो विकास गोवारे आहे त्यासाठी मात्र एक मुभा असेल मोठा फटका खेळण्यासाठी, परंतु मोठा फटका खेळण्यापासून वंचित ठेवेल का प्रतीक चिपलेकर हे पाहणं तितकंच गरजेचं आहे. म्हणजे एका वाघानं दुसऱ्या वाघावर शिकार करावी का हे प्रत्युत्तर पाहायला मिळेल. निश्चितच चेंडूला फक्त ढकललाय. गावकोणीच्या दिशेनं एक धाव निश्चित मिळाली, परंतु एकेच धावेनं सन्मानित व्हावं लागलाय. पहिलं षटक आपण पाहिलं प्रतीक चिपळेकरचं आणि त्या षटकामध्ये अवांतर चेंडू पाहायला मिळाले. जास्तीत जास्त मला वाटतं 4 चेंडू अवांतर, 3 चेंडू वाईट आणि 1 चेंडू नो, एकूण 5 चेंडू आतापर्यंत पाहायला मिळालेत. धावा खर्च केले एकूण 8. तशी चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. अवांतर चेंडू जरी टाकले असले तरी चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. गोलंदाजी चांगली म्हणतात मात्र चौकाराचा मार खाल्लाय इथे मात्र प्रतीक चिपळेकरनं. आणि इथे 4 धावांच्या मदतीनं धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या आपण पाहतोय, प्रदीप भगत युवा मंच, योगेश भगत या संघाची धावसंख्या आपण पाहतोय एकूण 12. एक गडी बाद झालाय निश्चितच आणि 12 धावा पाहायला मिळते. आपल्याकडे थोडस वेळ आहे, ऐकूया डीजे कडून एक सुमधुर गीत. निश्चितच पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर आपण पाहिलं तर 12 धावा आणि त्यानंतर एक सफलता देखील मिळाली या षटकामध्ये. सलामीची जोडी फोडण्याचं काम देखील झालंय. नवीन गोलंदाज चेतन संगनायक स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घेतोय आणि जबाबदारी घेत असताना मात्र ती जबाबदारी पार करण्यासाठी सज्ज झालाय चेतन गोवारी. पहिल्या चेंडूवर सफलता मिळाली नाही, परंतु एक धाव निश्चित मिळाली चेतन गोवारीच्या गोलंदाजीवर. स्ट्राईकिंगला फलंदाज येतोय प्रतीक. हॅलो हॅलो. आणि इथे मात्र काय घडते पाहायचंय, रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज मैदान सोडावं लागेल. चांगलं विकेट किपिंग पाहायला मिळतंय, चांगलं बॅकिंग पाहायला मिळतंय मयूरच्या माध्यमातून आणि फलंदाज बाद होतोय तो प्रतीक घरत.
इथे नवीन फलंदाज पाहायला मिळतोय संदेश चिपळेकर. एक फलंदाज फलंदाजीच्या स्क्वॉडमध्ये आहे बंधू, आणि दुसरा बंधू आपल्याला पाहायला मिळतो छोटा बंधू प्रतीक चिपळेकर, जो पहिल्या षटकामध्ये गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला. चेतन गोलंदाजी मार्कवर, हो पूल करण्याचा प्रयत्न, मिड विकेट क्षेत्राकडे चेंडू गरंगलत चाललाय, चेंडू सीमा पार, ओर द रोप, चौकार, डीजे. आल्या खातं खुलं केलंय संदेशनं चौकारानिशी, आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्या आपण पाहिली तर 17. आता मात्र कमबॅक केलाय चेतननं. सरळ चेंडू यष्टीरक्षकाचा वेध घेतोय, निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. पहिला चेंडू खरपूस समाचार पाहायला मिळाला चौकारासाठी, आणि दुसरा चेंडू मात्र निर्धाव. षटक जर आपण विचार केला तर एक चौकाराचा मार खाला, एक सफलता देखील मिळाली. इथे मात्र पुन्हा एकदा स्टेप आउट करून खेळण्याचे प्रयत्न, मयूर थोडासा लेझी पाहायला मिळाला, आणि शेवटचा चेंडू मात्र निर्धाव पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी चेतन गोवारी, संघनायक कसा असावा याचं ज्वलंत उदाहरण पाहायला मिळतोय चेतन गोवारीच्या माध्यमातून. एक अष्टपैलू खेळाडू, निशी ब्रदर्स दोस्ती मस्ती ग्रुपकडून कॅप्टन चेतन गोवारी, आणि एका बाजूला आपण पाहतोय योगेश भगत, प्रदीप भगत युवा मंच संघाचा कॅप्टन पाहायला मिळतोय. त्या स्क्वॉडचा विचार केला तर योगेश एक अष्टपैलू खेळाडू आहे, जितेश म्हात्रे आहे, विकास गोवारी आहे, प्रतीक संदेश चिपळेकर आहे, त्यानंतर प्रतीक घरत आहे. चांगला स्क्वॉड आहे. दोन्ही संघाचा विचार केला तर दोन्ही संघ तुल्यबल आहेत, दोन्ही संघ मातबर आहेत. आणि या कामोठे जुई नौपाडा प्रीमियम लीगमध्ये आपण पाहिला तर नवीन संघ मालक देखील आपल्याला पाहायला मिळतोय योगेश भगत. तिसरं षटक हाताळण्यासाठी नवीन गोलंदाज मयूर चिमणे या स्पर्धेचे आयोजक देखील आहेत. आता मात्र त्याच्या खांद्यावर जबाबदारी आली आहे. स्पर्धा आयोजित करताना मात्र फार कष्ट घेतले, आता मात्र कष्ट करावे लागतील गोलंदाजी करताना आपल्या संघासाठी. मयूर चिमणे, ओहो, लेग स्टंपला सोडून जाणारा चेंडू, पंच अवांतर घोषित करतायत, आणि इथे मात्र अवांतरच्या एक्स्ट्राच्या रूपामध्ये संघाच्या खात्यामध्ये धाव जोडली जाते. 18 धावा धावपलकर पाहायला मिळतात. धावा कशा येऊ, धावा येणं गरजेचं आहे. तर योगेश भगत या संघ मालकाला, संघ नायकाला इथे मात्र निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. मयूरकडे अनुभव आहे, दांडगा अनुभव आहे, बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे, आणि आज मात्र अनुभव पणाला लावावा लागेल तो निश्चितच मयूरला. फुलटॉस चेंडू, त्याचा मात्र खरपूस समाचार घेत असताना चेंडू हवे, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक, अतिशय सुंदर झेल, आणि मात्र माघारी परत डगआउटचा शिकार झालाय तो विकास घरात. बॅक टू द पॅव्हिलियन. दोस्ती तुटायची नाही मगाशी म्हटलं होतं, परंतु दोस्ती तुटली आहे, कारण विकास बाद झाला. संदेश चिपळेकर मैदानामध्ये आहे, परंतु नवीन दोस्त आलाय जितेश म्हात्रे संदेशच्या जोडीला. या जोडीला काहीतरी करावं लागेल, भागीदारी जमवावी लागेल, धावांचा ओघ वाढवावा लागेल, कारण तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. धावांचा विचार केला तर धावांवर अंकुश लावलाय. तर मयूर चिमणेनं आतापर्यंत 2 चेंडू फेकले गेलेत, एक अवांतर चेंडू आहे, आणि त्यामध्ये एक सफलता देखील मिळाली आहे. फक्त 1 धाव खर्च केली आहे या षटकामध्ये आतापर्यंत मयूर चिमणेनं. मी मगाशीच म्हटलं होतं की दांडगा अनुभव आहे, आणि बरीच वर्षे हा क्रिकेटर खेळतोय. इथे मात्र स्वीप केला चेंडूला, चेंडू फाईन लेग क्षेत्रामध्ये सीमारेषे बाहेर, आउट ऑफ द पार्ट, सिक्सर.
पहिलाच चेंडू फेस करत असताना जितेशनं मात्र लेफ्ट हँड बॅट्समन वनगटी ताकद दाखवताना फाईन लेग क्षेत्रामध्ये आपण पाहिलं फ्लाइटिंग शॉट आणि षटकाराच्या मदतीनं सुरुवात केली आहे. इथे मात्र लॉंग ऑफ क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल झालाय. ऋतिक येईल तोपर्यंत मात्र मिळेल सिंगल. धावसंख्या आपण विचार केला तर एकूण 25 धावा. पुढचा सामना आहे मार्गेश 11 बारक्या कांबळे आणि त्याचबरोबर यशराज 11 कॅप्टन सुबोध गोवारी. या दोन्ही संघ नायकांना विनंती करतोय पण टॉस बॉक्स मध्ये सज्ज व्हायचंय. बारक्या कांबळे आणि सुबोध गोवारी पुढचा सामना आपला आहे त्यामुळे तुम्हाला टॉस बॉक्स मध्ये सज्ज व्हायचंय. मयूर चिमणेला मात्र षटकाराचा मार खाल्ल्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न चालू आहे. ओहो पूल करण्याचा प्रयत्न. इथे मात्र चेंडू अगदी जमिनीला गुदगुल्या करत मिड विकेट क्षेत्राकडे पाहायला मिळतोय. मिळतील फक्त सिंगल आणि सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळते. 26 धावा निश्चितच 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सलामीवर झटपट बाद झाला त्यानंतर मात्र भागीदारी जमा झाली नाही आहे. आता मात्र ह्या जोडीला काहीतरी करावं लागेल आणि निश्चितच मोठमोठे फटके खेळावे लागतील. जितेश म्हात्रे आणि संदेश चिपळेकर ही जोडी मैदानामध्ये. ओहो शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू फाईन लेग क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झाला आहे. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या हातामध्ये चेंडू दाखल झालाय आणि सिंगल मिळेल. सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या पुन्हा एकदा पुढे सरकेल. 27 धावा धावपलकावर 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. तिसऱ्या षटकाच्या समाप्ती अखेर 27 धावा म्हणजे 9ची सरासरी आतापर्यंत राखली आहे. मी म्हणेन प्रदीप भगत युवा मंच कॅप्टन योगेश भगतचा संघ आपण पाहतो खेळताना. योगेश अजून डगआउट मध्ये साबूत आहे. या जोडीनं मात्र या 2 षटकामध्ये चला पाणी घेऊन जायचं मैदानामध्ये. मैदानात पाण्याची व्यवस्था करायची आहे आयोजकांना विनंती करतोय. आणि त्याचबरोबर 12वा राखीव खेळाडू आहे. तुम्हाला विनंती आहे की 3 षटकं संपली की लगेच आपण खेळाडूंना पाणी घेऊन जायचंय. तर निश्चितच बारक्या कांबळे आणि सुबोध गोवारी आपण टॉस साठी सज्ज व्हायचंय. सुबोध गोवारी आमच्या बाजूलाच बसलेले आहेत. बारक्या कांबळे आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर तुम्ही देखील आम्हाला सूचना द्या की आम्ही देखील सज्ज आहोत. तर टीम मीटिंग कमी करा आणि त्याचबरोबर लगेच सामन्याला सुरुवात करा. अजून एक सामना आपल्याला खेळवायचा आहे. सूर्यदेवता आपल्यासाठी थांबणार नाही आहे. अजून एक इनिंग देखील बाकी आहे संघाची. आणि त्याचबरोबर 3 षटकांचा वाजवी खेळ संपला. 3 षटकामध्ये एकूण 27 धावा 9ची सरासरी आतापर्यंत राखली. मयूर चिमणेनं धावा खर्च केले एकूण 10. एक सफलता मिळाली आणि जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय जितेश म्हात्रे आणि संदेश चिपळेकर ही जोडी मैदानामध्ये. नवीन गोलंदाज संघनायक ज्यांना दुसरं षटक हाताळलं होतं. चांगली गोलंदाजी केली होती आणि त्याचबरोबर 4थं षटक हाताळण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झाले. आपल्या खांद्यावर जबाबदारी पुन्हा घेतली आहे. निश्चितच कॅमेरामॅन आमच्या नाश्त्याच्या मालकाकडे तुम्ही कॅमेरा फिरवा प्लीज. आमचे रवींद्र काळूराम भगत हे आमच्या समेत बसलेले आहेत समालोचन कक्षामध्ये. त्यांची इच्छा आहे कदाचित आमच्या हातामध्ये माईक आला तर कदाचित आम्ही देखील समालोचन करू शकतो जर जमलं तर. आणि त्याचबरोबर मागे देखील कॅमेरा मारायचा आहे. आमचे लोगो मास्टर जे हनुमान कामोडे संघाचे लोगो मास्टर कैलास म्हात्रे आणि त्याचबरोबर बिग सपोर्टर आणि बिग मी म्हणेन अपडेटर संजय गोवारी हे देखील बसलेले आहेत. लेजेंड क्रिकेटर चांगदेव दादा गोवारी आहेत. मयूर देखील आहे. चंद्रकांत दादा चिमणे आहेत. त्यानंतर अनेक मान्यवर मंडळी इथे उपस्थित लावून गेली आहे. कौतुक करावं तेवढं कमी आहे. आणि त्याचबरोबर 6 धावा पाहायला मिळतात. तर बिमरची अनाउन्समेंट आली बघा. पंचांकडून एक सूचना आली की आम्हाला निर्णय द्या. त्यांच्याकडून सूचना आली बिमर चेंडू आहे की चेक करायचंय. रिव्ह्यू घेतलेला पंचांनी आणि त्याचबरोबर बॅट्समननी रिव्ह्यू घेतलाय. एक रिव्ह्यू फक्त फलंदाज आहे तो यूज करण्यासाठी सज्ज झाला जितेश म्हात्रे. तर आमचे यूट्यूबच्या माध्यमातून चेक केला जाईल. यूट्यूबचं माध्यम यंत्रणा आदली जाम भरारी घेतली आहे.
PTC लाईव्ह च्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. निश्चितच निर्णय पेंडिंग आहे. आणि पेंडिंग असेल तर निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचेल. एक्झॅक्टली डिलिव्हरी किती हाईटला आहे तर नो चेंडू आहे. फ्री हिटची संधी मिळेल. नो बॉल घोषित होत आहे थर्ड अंपायरकडनं आणि निश्चितच फ्री हिटची संधी असेल. मुभा असेल. चेतन गोवारी गोलंदाज मात्र थोडासा अडचणीमध्ये सापडला कारण जितेश सारखा एक नामवंत फलंदाज लेफ्ट हँड बॅट्समन हे खतरनाक बॅट्समन असतात. फ्री हिटची संधी असेल. बीमर चेंडू आहे. हाईट फॅक्टरचा बीमर चेंडू आहे. इथे तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून आम्ही कमरेच्या वरती हा चेंडू पाहिला आणि त्यानंतर नो चेंडू घोषित झालाय. चला सामन्याला सुरुवात करा. मयूर चिमणे. नो चेंडू आहे. फ्री हिटची संधी असेल. एक धाव एक्स्ट्राच्या रूपामध्ये देखील अजून जोडली जाईल. धाव संख्येचा विचार केला तर एकूण 7 धावा मिळाल्यात या चेंडूवर. 38 धावा धावपलकर पाहायला मिळतात. चेतन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर. फ्री हिटची संधी. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू एक्स्ट्राच्या वरतून खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याच्या वाक्याच्या बाहेर चेंडू जातोय शॉर्ट पॉइंटच्या रिझन मध्ये आणि 2 धावा निश्चित मिळतात जितेशसाठी. जितेशनं मात्र 2 षटकार लगावलेत. आतापर्यंत 20 धावांवर खेळतोय. 5 चेंडू फेस केलेत आणि त्याचबरोबर चेतन थोडासा या षटकामध्ये महागडा पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू. इथे मात्र खोट टप्प्याच्या चेंडूला पूल करण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ यष्टी रक्षकाचा वेध घेतोय. चांगला बॅकिंग पाहायला मिळतं मयूर चिमणेकडनं. चेतन गोवारी मयूर चिमणे चांगली जोडी या संघामध्ये पाहायला मिळते. पुढचा चेंडू जितेशसाठी. हो इथे मात्र एज लागली. दरम्यान क्षेत्राकडे चेंडू रंगला चालला. अगदी जमिनीला गुदगुल्या करत क्षेत्ररक्षकांना चेंडू अडवला होता. शेवटी फुटबॉलची आठवण आली आणि चेंडू पायानं मात्र सीमारेषेबाहेर धाडला आणि इथे मात्र नशिबाचा चौकार मिळालाय तो जितेश म्हात्रेसाठी. किमान 2 धावा वाचल्या असत्या हे निश्चित भाकीत होतं परंतु देवाला नीती मान्य नव्हती आणि अशा रीतीनं 4 धावा देखील मिळाल्यात. प्रदीप भगत युवा मंच संघ आपण खेळताना पाहायला मिळतो. कॅप्टन योगेश भगतचा संघ. चेतन गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा पूल केलाय. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून सुरक्षित जागा पाहिली. ब्लॅक स्क्रीनच्या समोर क्षेत्ररक्षकाने मात्र चेंडू लाडवलाय. इथे मात्र दुसरी धाव चित्याच्या चपळाईनं संदेशनं पूर्ण केली आहे आणि या 2 धावांच्या मदतीनं 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावसंख्येचा विचार केला तर 46 धावा धावपलकर पाहायला मिळतो. चांगला स्कोर पाहायला मिळतो आतापर्यंत. प्रदीप भगत युवा मंच. अखोट टप्प्याचा चेंडू पूल केला. मिड विकेट क्षेत्राकडे क्षेत्ररक्षक आहे. त्याच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावलाय. तोपर्यंत मिळेल फक्त सिंगल आणि सिंगलच्या माध्यमातून पुढे सरकताना स्कोरबोर्ड पाहायला मिळेल. 47 धावा 4 षटकांच्या समाप्तीनंतर 47 धावा आणि 3 गडी बाद झालेत. ह्या जोडीने मात्र चांगली भागीदारी केली आहे. जितेश खेळतो वैयक्तिक 9 चेंडू फेस करत 27च्या घरामध्ये म्हणजे 300च्या स्ट्राईक रेटमध्ये खेळतो. पाणी घेऊन जातं गिरीश चिमणे पाणी पाठवतं मैदानामध्ये आणि संदेशनं मात्र चांगली साथ दिली आहे कारण विकेट सोडली नाही आहे. 4 चेंडूमध्ये 5 धावा त्याच्या खात्यामध्ये देखील जमा आहेत. 4 षटकांचा वाजवी खेळ संपला. 47 धावा संघाच्या खात्यामध्ये जमा झालेत आणि निश्चितच एक षटक शेवटचं आहे स्लॉगवरचं षटक आणि त्या स्लॉगवरच्या षटकामध्ये जितेश म्हात्रे किती मोठे फटके खेळतोय आणि संदेश चिपळेकर कशा पद्धतीने त्याला साथ देतोय हे पाहणं तितकंच गरजेचं आहे. निश्चितच आपण पाहतोय. चला बारक्या कांबळे आपल्याला वारंवार विनंती केली आहे की आपण टॉस साठी यायचं प्लीज. कशाला वारंवार आम्हाला विनंती करायला लावतात मित्रांनो. आम्ही अनाउन्समेंट केल्यानंतर तुम्ही सज्ज व्हायचं आहे कारण स्पर्धा तुमची आहे. आम्ही फक्त इथे देखावा आहोत. स्पर्धा तुमच्यासाठी आहे आणि त्यामुळे तुम्हाला लगेचच अनाउन्समेंट झाली की लगेचच पाय मैदानातून उचलायचे निघायचं चालत. शेवटचं षटक स्लॉगवरचं षटक. चला टीम मीटिंग कमी करायची आहे. संघ मालक रवी भगत आणि त्याचबरोबर चेतन गोवारी कॅप्टन आणि
सामन्याला सुरुवात करायची आहे. पंचांना विनंती करतोय प्रत्येक वेळा तुम्ही वॉर्न करत जा. 25 मिनिटांमध्ये पहिले प्रत्येक इनिंग ही संपली पाहिजे हे लक्ष द्या. आणि असं काय जास्त वेळ घडत असेल किंवा जास्त वेळ घेत असतील तर त्या संघाला तुम्ही काहीतरी पेनल्टीचा इशारा द्या. त्यामुळं आपली स्पर्धा योग्य त्या रीतीने व्यवस्थित पार पडेल. आज आपण ऐकतात पागोटे गावचा एक बुलंद गाव उरण विभागातील एक दिग्गज समालोचक अतिश पाटील सर. आणि इथे मात्र अवंतरच्या रूपामध्ये एक धाव मिळाली आहे. नवीन गोलंदाज निश्चितच पाहायला मिळतोय साहिल गोवारी. साहिलच्या खांद्यावर जबाबदारी दिली आहे. एक रजिस्ट्रार खेळाडू आहे गतवर्षीचा रजिस्ट्रार खेळाडू. आणि त्याचबरोबर तर नक्कीच ज्यांना कोणाला चायची तळप असेल तर तुम्ही चाय प्यायला येऊ शकता. कारण रवींद्र काळूराम भगत यांच्याकडून चायची व्यवस्था झालेली आहे. व्यासपीठावर चायची व्यवस्था झाली आहे. ज्यांना कोणाला चायची गरज असेल भासत असेल त्यांनी आवर्जून या. सकाळी देखील आम्ही नाश्ता पाहिला. समोसा, तिखट मिरची, खरोखर तिखट लागली सकाळी. आणि रोज काही ना काही वेगवेगळा नाश्ता आम्हाला आज 4 दिवस पाहायला मिळाला रवींद्र भगत यांच्याकडनं. कौतुक करावं तेवढं कमी आहे. या तीनही गावातील दानशूर दात्यांचं मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल. साहिल गोलंदाजी मार्कवर हो पोल करण्याचा प्रयत्न. इथे मात्र फाईन क्षेत्राला क्लिअर करण्याचा प्रयत्न. मयूर अमोल चिमणे तिथे आहे परंतु मिळेल फक्त सिंगल. या सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या पुढे सरकता पाहायला मिळेल. एकूण त्रेपन्न धावपलकावर पाहायला मिळतात. साहिल गोलंदाजी मार्कवर स्ट्राईक एंडला संदेशच्या बॅट मधून मोठे पटके अजून पाहायला मिळाले नाहीत. त्यांना जितेश मात्र मोठे पटके खेळतोय आणि त्याला साथ देणं हाच त्याचा निर्धार आणि निश्चय आतापर्यंत पाहायला मिळाला. परंतु इथे शेवटचं षटक स्लॉगवरचं षटक शेवटचे 4 चेंडू आहेत. इथे मात्र मोठे पटके खेळण्यापासून सज्ज व्हावं लागेल. पूल केलाय. माझं कान मंत्र पोचलं की काय संदेशच्या कानामध्ये आणि षटकार मारलाय. ऑर्डर ऑफ 6 तर यानंतरचा पुढचा सामना आहे मार्गेश 11. त्याला फाईट करेल यशराज 11. हो पुन्हा एकदा पुलके लॉंग अप आणि लॉंगांच्या मधून सुरक्षित जागा पाहिली. ब्लॅक क्लिन्सला चेंडू आदळतोय. 1 बॉल सीमारेषे बाहेर. चौकार. दोन चेंडू मध्ये 2 मोठे पटके पाहायला मिळाले. संदेश शांत होता परंतु किती वेळ तुम्ही शांत ठेवाल. संदेशला किती वेळ शांत ठेवण्याचा प्रयत्न असेल. संदेश पुन्हा एकदा चमकलाय आणि 2 चेंडूमध्ये 10 धावांची खेळी केली आहे. हो पोल केला. आता मात्र क्षेत्ररक्षक आहे परंतु काय घडते पाहायचंय. क्षेत्ररक्षकला मात्र चकवा दिलाय. परेश होता तिथे परंतु चेंडू जातोय हाताला ब्रश होऊन सीमारेषे बाहेर. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार.
तो आमचे चंद्रकांत दादा चिमणे ज्यांनी या स्पर्धेसाठी जितके लागतील तेवढे चेंडूची पूर्तता केली आहे आणि ती पूर्तता करत असताना खरोखर त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्या चंद्रकांत दादा चिमणेंसाठी आणि टॉस करूया आपण त्यांच्या शुभ असते प्लीज. इट्स कॉल हेड्स कॉल टेल लकी मी म्हणेन कारण सकाळी आम्ही टॉस उडवलं होतं त्या तर मान्यवरांना विनंती करेन आपण व्यासपीठावर बसत आहे. बरं काय म्हणशील पुन्हा एकदा सेकंड मॅचचा टॉस जिंकलाय. टॉस जिंकलाय पण थोड्या वेळाने आम्ही टीम मीटिंग करू आणि डिसिजन घेऊ. तू एकटाच सगळ्यांना कापी आहे तुझ्यावर सगळी दारोमदार आहे आणि तरीच देखील तू खेळाडूंना मान देतोस. तुझं कौतुक करावं तेवढं कमी आहे. तर टॉस जिंकलाय तुम्ही टीम मीटिंग करणार त्यानंतर तुम्ही निर्णय कळवणार आहात परंतु समोरचा संघ तो देखील बलाढ्य आहे कारण सुबोध सारखा एक दांडगा अनुभव एक हार्ड हिटर फलंदाज त्याच्या बॅटमधून जर चेंडू निघाला तर तो सीमारेषेबाहेरच पडतो. परंतु त्या संघासमोर खेळत असताना जर गोलंदाजी स्वीकारली तर किती धावांच्या आतमध्ये रोखाल आणि फलंदाजी केली तर किती धावांचा उच्चांक गाठाल. फलंदाजी केली तर 70 करू आणि जर का गोलंदाजी केली तर 60-65 आत थांबू. विश ऑल दी बेस्ट आपल्या संघासाठी मार्गिश 11. सुबोध काय म्हणशील टॉस तुम्ही हारलेलात काही हरकत नाही आहे. हारजीत ही क्रिकेटमध्ये चालते कोणतरी हारणार कोणतरी जिंकणार परंतु टॉस जरी हारला असाल तरी जिंकण्याची जिद्द ठेवण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे आणि ते करून दाखवावं लागेल कारण एक वेल फिनिशर समोर आहे आणि त्या समोर खेळत असताना तुझी बॅट मात्र आज दाखवावी लागेल. तर फलंदाजी आली तर किती धावा माराल. 60-65 आणि गोलंदाजी आली तर किती धावांच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल. 50-55. मग असे कोणते फलंदाज आहेत ज्या जोडीला जे तुझे साथ देतील आणि फलंदाजी करतील. माझ्याकडे सचिन गोवारी मी स्वतः आणि दैवत मात्रे. त्यानंतर मी दोघांना विचारेन की आपला लोगो मास्टर कैलास म्हात्रे यांच्याबद्दल तुम्ही काय म्हणाल कारण ज्या ज्या वेळेला आपण बघतो तो लोगो आपल्या कामोटे संघाचा बनवतो त्याच्याबद्दल काय म्हणाल. खूप छान बनवतो आणि असंच पुढे बनवत राहा. विश ऑल द बेस्ट कैलास. तर संजय गोवारी आपला अपडेटर आहेत त्या संजय गोवारीबद्दल आपण काय मला सबूत. चांगला आहे सपोर्ट असतो आमच्या टीमचा सोबत असतो कधीही बघावं तर आमच्या पाठीचे असतो चांगला आहे. तर विश ऑल द बेस्ट दोन्ही संघांसाठी बेस्ट ऑफ लक. जाऊया आपण मॅचकडे. मी तुर्तास थांबतो आपण कुठेही जाऊ नका ऐकत राहा पाहत राहा. निश्चितच कामोठे जुई नौपाडा प्रीमियम लीग 2022-23 पर्व. मी तुर्तास थांबतो. ऐकूया पागोडे गावचा उरण विभागातील एक दिग्गज समालोचक आतिश पाटील त्यांच्या समेत आमचे बंधू मिमिक्रीमॅन विनोदी कलाकार सुशांत पाटील आणि दुसरे बंधू सुरेंद्र पाटील. आणि मी तुर्तास थांबतो आणि गिरीश चिमणेला काहीतरी 2 शब्द बोलायचे आहेत त्यांनी खरोखरच संडेला. चला थोडीशी विश्रांती घेऊया. ओवर टू आतिश पाटील सर. धन्यवाद सर. तो चलते दोस्तों मैदान के ऊपर केजीएन 2022 का एक शानदार खेल और आज के खेल का पहला दिन और पहले दिन का एक अहम पड़ाव यहां पर जारी हो चुका है. फिलहाल आधे हाथ से खेलकर इस गेंद को बूंद निकाला सीमा रेखा के बाहर जाते हुए गेंद पहले गेंद के ऊपर छक्का. सत्तर रनों का टारगेट यहां पर रखा जा चुका है और जवाबी हमला देते हुए दोनों बल्लेबाज इस बार बड़ी मछली जाल में फंसती हुई. पहली गेंद के ऊपर छक्का आया लेकिन दूसरी ही गेंद के ऊपर उसी बल्लेबाज को आउट किया. पर बीमर की मांग यानी कि थर्ड अंपायर बल्लेबाज ने यहां पर बीमर के लिए इस्तेमाल किया है. देखना होगा यहां पर बीमर रहेगा या नहीं.
काफी बड़ा मुकाबला चलता हुआ इस समय, और बड़े मुकाबले में अंपायर का फैसला यहां पर आता हुआ। बिल्कुल सही डिलीवरी यहां पर है, तो आउट करार दिया जाएगा बल्लेबाज को। एक बार वापिस यहां पर चेक किया जा रहा है। अभी तक फिलहाल डिसीजन नहीं आया है। पहला डिसीजन आया था, उसके बाद एक बार फिर सोच करते हुए, ताकि गलत डिसीजन के शिकार ना बने। और इसी के साथ अंतिम डिसीजन यहां पर आता हुआ, बल्लेबाज आउट होकर वापस लौटेंगे। पहली गेंद के ऊपर छक्का लगाया था, लेकिन दूसरी गेंद के ऊपर बिल्कुल पहली ओवर में दो गेंदों के ऊपर दो घटनाएं। पहली गेंद के ऊपर छक्का आया, दूसरी गेंद के ऊपर विकेट। दरपेश इस समय फिलहाल गेंदबाजी की कमान संभाले हुए चेतन गोवारी, और आउट होने वाले बल्लेबाज ऋतिक, ये बल्लेबाज आउट हुए थे। फिलहाल नए बल्लेबाज मैदान के ऊपर मयूर चिमने। बहुत इनसे क्रिकेट यहां पर खेलता हुआ, 70 रनों का टारगेट, और जवाबी हमला देने के लिए मयूर ऑन स्ट्राइक। इस बार वाइड गेंद आती हुई ऑफ स्टंप से काफी ज्यादा बाहर थी, दिशा से भटके गेंदबाज। हालांकि जो पूरे दिन में देखा जाए, मैंने शुरुआती में कहा था कि 60 के ऊपर रन आते हुए हर एक मुकाबले में, तो इस समय इस मुकाबले में 70 का आंकड़ा स्कोर कार्ड के ऊपर आता हुआ। इस बीच हल्के हाथों से संभल कर खेला। जानते हैं कि पिछली गेंद के ऊपर एक विकेट गिरी है, उसके बाद वाइड आई है, तो अब विकेटें भी हाथ में रखनी होंगी और साथ ही साथ रनों को भी बढ़ाना होगा। 70 रन स्कोर कार्ड के ऊपर काफी बड़ा नंबर है सर। नक्कीच, कारण ही जोडी अशी मैदानात उभी आहे जी कुठल्याही क्षणी या सामन्याचं पारडं फिरू शकतात। पूर्ण जबाबदारी घेऊन खेळावं लागणार दोन्ही फलंदाजांना। एक बार फिर अगली गेंद के ऊपर सिंगल। पारी को संभालना होगा, संवारना होगा, साथ ही साथ रनों को बढ़ाना होगा। अब संकल्प मन में क्या है, रणनीति को आंका जा चुका है, क्या प्लानिंग की है बल्लेबाजों ने, यहां पर नजर आता हुआ। हालांकि फिलहाल 30 गज का यह घेरे के बाहर दो खिलाड़ी। अगली गेंद गेंदबाज की, इस बार बल्ले का अंदरूनी हिस्सा लगा था, इनसाइड एज, रन लेने का कोई मौका नहीं वहां पर। हालांकि पहली गेंद के ऊपर छक्का आया था, लेकिन दरपेश की मैं तारीफ करूंगा, अगली गेंद के ऊपर विकेट निकाली, उसके बाद सिंगल और डॉट बॉल। तो महज देखा जाए तो 3 रन अब तक खर्च किए हैं इस, और 9 रन खर्च किए हैं इस गेंदबाज ने। इस बार शॉट ऑफ लेंथ, हवा में गेंद के नीचे खिलाड़ी मौजूद, कोई यहां पर गलती नहीं, सुरक्षित हाथों में इस कैच को पूरा किया और एक झटका लगता हुआ टीम को। हाल मैदान के ऊपर बल्लेबाजों के चेहरे के ऊपर निराशा छाप झलकती हुई, क्योंकि 70 रनों का टारगेट और 2 महत्वपूर्ण बल्लेबाज अब तक
आउट होकर वापिस लौटे हैं, जिनके ऊपर काफी बड़ी जिम्मेदारी थी। 1 ओवर 2 विकेट 9 रन स्कोर कार्ड के ऊपर फिलहाल स्थिति। आने वाली 24 गेंदें और 61 रनों का टारगेट यहां पर सामने नजर आएगा, जहां से देखा जाए तो लगभग 15.24 के गति के साथ हर एक ओवर में रन बनाने होंगे। आसान नहीं होगा लेकिन कठिन भी नहीं होगा, क्योंकि क्रिकेट एक अनिश्चितताओं भरा खेल कहा जाता है, जहां पर निश्चित घटनाओं को आंका नहीं जा सकता, उसकी भविष्यवाणी नहीं की जा सकती। हालांकि हम यहाँ पर बैठकर डेडिकेट बिल्कुल कर सकते हैं, वहां पर प्रेडिक्शन दिया जा सकता है, लेकिन प्रेडिक्शन हर बार सफल भी नहीं होता। और यही सच क्रिकेट के जीवन का है। 24 गेंदें 61 रन, फिलहाल गेंदबाजी वाला एंड यहां पर बदलता हुआ। स्ट्राइक एंड के ऊपर साहिल गोवारी, चेतन गोवारी इस बार गेंद के ऊपर आक्रमण करते हुए डीप फाइन लेग और स्क्वायर लेग के बीचों बीच इस गेंद को खेलकर निकाला 4 रनों के लिए। बिल्कुल एक छोर से आक्रमण गेंदबाज के ऊपर। दूसरी गेंद इस ओवर की, एक बार फिर उसी दिशा की गेंद, शॉट ऑफ लेंथ थी, स्क्वायर लेग की दिशा में इस गेंद को खेलकर निकाला, जहां पर कोई खिलाड़ी मौजूद नहीं। गेंद गई दर्शक दीर्घा के बाहर 6 रनों के लिए। काम है और पहचान बनानी है तो इससे बेहतर और मौका नहीं हो सकता बल्लेबाज के सामने, क्योंकि आंकड़ा बड़ा है। जहां पर आंकड़ा बड़ा होता है बल्लेबाजी के स्तर पर और खुद के दम के ऊपर अगर अपने टीम को जीत दिलाते हैं तो कई सालों तक इस बल्लेबाज को याद भी किया जा सकता है। यह मौका है चेतन के पास। ये देखिए सूझबूझ के साथ क्रिकेट, सेंसिबल क्रिकेट। जानते हैं कि पहली गेंद के ऊपर चौवा आया, उसके बाद छक्का लगाया और अगली गेंद के ऊपर सिंगल निकाला। यह है सेंसिबल क्रिकेट, जहां पर विकेट गिरने का खतरा भी कम होता है और रन भी आगे बढ़ते हैं। ये कोशिश यहां पर करते हुए दोनों बल्लेबाज चेतन गोवारी और साहिल गोवारी। नक्कीच चेतनने हेरलंय यावेळेस की जोपर्यंत मी खेळपट्टीवर उभा आहे तोपर्यंत कुठलाही धावाचा पाठलाग मी करू शकतो, म्हणून मला खेळपट्टीवर उभा राहायचा। सिंगल डबल्सनी सुद्धा स्ट्राईक रोटेट करायचे व मोठे फटके देखील मलाच खेळायचे आहेत। त्याचाच पूर्णपणे उत्तर देत असताना चेतन रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न अपयशी ठरलाय। मागच्या सामन्यामध्ये ज्यानं चौकार लगावला होता ह्याच शॉटवरती त्याला 4 धावा मिळाल्या होत्या, आता मात्र अपयश आलंय फलंदाज साहिल याच्या पदरी। आतिश बिल्कुल एक छोर से अगर चेतन अच्छे खासे रन बना रहे हैं तो दूसरे छोर से साहिल को उनको ज्यादा स्ट्राइक देने का कोशिश करनी चाहिए, लेकिन फिलहाल साहिल भी यहां पर ज्यादातर कोशिश करते हुए। अगली गेंद इस बार क्या खूबसूरत नजाकत थी, खूबसूरत नजाकत। तालियां तो बजनी चाहिए इस गेंद के ऊपर, काफी खूबसूरत स्ट्रोक था, गैप सिलेक्शन नजर आई और देखते ही गेंद गई सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए। परफेक्ट कवर ड्राइव जिसे कहा जा सकता है कि टाइमिंग के साथ गेंद को खेला और जहां पर कोई खिलाड़ी नहीं था उसी दिशा में 4 रनों को हासिल किया। साहिल गोवारी स्ट्राइक गेंद के ऊपर। अगली गेंद यहां पर पैडल स्वीप करने का प्रयास, कोई खिलाड़ी मौजूद नहीं। जब तक कि खिलाड़ी पहुंच पाते गेंद गई सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए। यह बैक टू बैक दूसरा चौका। तर मंचावर उपस्थित मान्यवर प्रसाद चिमणे
यांचं स्वागत इथे करण्यात येत आहे. तर अविनाश पाटील यांना विनंती, आपल्या शुभ हस्ते मायेची उबदार शाल या स्पर्धेचं प्रतीक सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे. अविनाश चिमणे यांच्या शुभ हस्ते प्रसाद चिमणे, अविनाश पाटील यांच्या शुभ हस्ते प्रसाद चिमणे यांचं स्वागत. धन्यवाद. तो बिल्कुल 2 ओवर का दोस्तों खेल यहाँ पर समाप्त होता हुआ 28 रन स्कोर कार्ड के ऊपर लगभग 14 रनों की गति के साथ अब तक फिलहाल उन्होंने रन बनाए हैं और आने वाली 18 गेंदों में लगभग 13.98 यानी कि करीबन 14 रनों की औसत के साथ उन्हें और रन बनाने होंगे. 18 गेंदे 42 रन, काफी बड़ा मुकाबला यहां पर बन सकता है. हालांकि आज सुबह से जितने मुकाबले हुए अंतिम ओवर में खेले जा चुके हैं, अंतिम गेंदों के ऊपर चले जा चुके हैं. यही खासियत होती है केजीएन की. जो दबावामध्ये फलंदाजी करेल तोच खरा फलंदाज. आपल्या संघाच्या बाजूनं, आपल्या संघाच्या हितासाठी काहीतरी काम करेल आणि पूर्ण वर्षभर ज्याचं नाव घेतलं जाईल अशी कामगिरी या दोन्ही फलंदाजांना करावी लागणार आहे. कारण महत्वाचे 2 मोहरे तंबूच्या आश्रयाला गेलेत, ऋतिक गोवारी, मयूर चिमणे. आता मात्र ही जी जोडी मैदानात खेळते पूर्ण दारोमदार ह्या दोन फलंदाजांवर असणार आहे ह्या संघाची. निशी ब्रदर्स दोस्ती मस्ती ग्रुपची 2 षटकं समाप्त झालेत, 28 धावा कुठल्या गेलेत. अद्यापही 42 धावांची गरज. 18 चेंडू 42 धावा. इस बार हल्के हाथों से खेलने की कोशिश, सम्मान दिया. हालांकि क्रिकेट के लिटिल मास्टर सुनील गावस्कर अक्सर यही सलाह देते बल्लेबाजों की कि जब जब अच्छी गेंदें आए उनका सम्मान करें और बुरी गेंदों को सीमा रेखा के बाहर भेजा जाए. उसी प्रकार की रणनीति को आंकते हुए चेतन, अच्छी गेंद थी उसको पूरी तरह से सम्मान दिया. लेकिन अगली गेंद के ऊपर आक्रमण, स्लॉट में गेंद थी, हवा में गेंद के नीचे खिलाड़ी आते हुए काफी प्रयास था, काफी बड़ा लंबा रनअप यहां पर लिया था. लेकिन साथ ही साथ ये देखिए गलती के ऊपर गलती की, वहां पर ओवर थ्रो के और 4 नंबर जुड़ते हुए तो टोटल 6 रन यहां पर स्कोर कार्ड के ऊपर आते हुए. फिलहाल इस वक्त इस मैदान के ऊपर 2 शेर, उनकी दहाड़ इस मैदान के ऊपर दहाड़ती हुई. चेतन गोवारी और साहिल दोनों शेर की तरह लड़ते हुए. अगली गेंद के ऊपर, ओहो क्या खूबसूरत स्ट्रोक, जहां पर गोली के रफ्तार के साथ गेंद जाती हुई सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए. अप्रतिम खेळी आपण पाहू शकाल. चेतन गोवारी याच्या माध्यमातून पूर्णपणे जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आहे. संघनायकाने कशी खेळी करावी याचा उदाहरण प्रस्तावित करत असताना चेतन गोवारी संघनायक स्वतः एकेकी झुंज देताना. सुरेख चेंडू टोलावला यावेळेस डीप एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये. एक टप्प्यानिशी चेंडू जात आहे सीमापार, चौकार. खुद की पारी को नहीं, बिल्कुल अपने टीम को संभाल कर रखा है. सिंगल डबल साथ ही साथ छक्के चौके बल्ले से आते हुए एक बार फिर आड़े हाथ से खेला, वहां पर खिलाड़ी तैनात, सिंगल लेने का मौका बनेगा. देखिए दरपेश की इस ओवर की बात करें तो पहली गेंद बिंदे आई थी, दूसरी गेंद के ऊपर छक्का, तीसरी गेंद के ऊपर चौवा, चौथी गेंद के ऊपर चौवा और 5वीं गेंद के ऊपर सिंगल.
यानी कि कुल मिलाकर 5 गेंदों में खर्च किए हैं 15 रन। काफी महंगा ओवर यहां पर गिरता हुआ। हालांकि अभी तक मुकाबला उतना बड़ा नहीं है, देखा जाए तो 13 गेंदें और 27 रन बन सकता है मुकाबला। ये देखिए यहां पर अगर चेतन काम कर रहे हैं तो साहिल भी कुछ कम नहीं है, लेकिन उसी के साथ क्या शानदार फील्डिंग का मुआयना करते वहां पर खिलाड़ी। वन शॉट, बिल्कुल वन शॉट यहां पर रन यहां पर कट होता हुआ। बिल्कुल 3 ओवर का दोस्तों खेल समाप्त होता हुआ और 3 ओवर के बाद टोटल स्कोर कार्ड के ऊपर 44 रन 2 विकेट के नुकसान के साथ फिलहाल स्कोर कार्ड के ऊपर। 3 ओवर में 44 का आंकड़ा यहां पर लगभग स्कोर कार्ड के ऊपर आया है। अब चाहिए 12 गेंदें और 26 रन। प्रदीप भगत युवा मंच बनाम निशी ब्रदर्स दोस्ती मस्ती ग्रुप, इन दो टीमों के बीच जारी संघर्ष। एक छोर योगेश भगत खड़े हैं, दूसरी छोर चेतन गौवारी। फिलहाल चेतन गौवारी ने पूरी तरह से इस मुकाबले को अपनी ओर खींचने का प्रयास किया है। उनकी पारी को देखा जाए तो लगभग 9 गेंदों में 27 रनों का योगदान और साथ ही साथ साहिल गौवारी ने 4 गेंदों में 9 रन। तो एक अच्छी खासी साझेदारी दोनों टीमों का, दोनों खिलाड़ियों के बीच पनपती हुई नजर आएगी। अब चौथा ओवर जहां से इस मुकाबले का रुख पता चलेगा कि किस टीम के ऊपर यह मुकाबला जाएगा। अगर एक अच्छा ओवर यहां पर घटता है तो यह मुकाबला बन सकता है गेंदबाजी करने वाली टीम, यानी कि योगेश भगत अपना ओवर इस मुकाबले को खींच सकते हैं। लेकिन अगर इस ओवर में 15 से ऊपर अगर रन आते हैं तो चेतन गौवारी इस मुकाबले को अपनी ओर खींचने में कामयाब बन सकते हैं। लेकिन ये तू मैं की लड़ाई में अंतिम विजेता वही होगा जो अगली 12 गेंदों में अच्छा करेगा। कोशिश, एक कामयाब कोशिश करनी होगी। सर्वेश पाटिल चौथा ओवर लेकर, इस बार बड़ी स्ट्रोक, एलिवेशन कम नजर आती हुई, गेंद के नीचे खिलाड़ी, प्रयास काफी बड़ा था लेकिन दूसरे रन के लिए यहां पर कोशिश और 2 खिलाड़ियों में हल्की सी टक्कर यहां पर और बीच टकराव के एक बार फिर रन लेने की कोशिश भी। हालांकि 2 रन यहां पर स्कोर कार्ड के ऊपर जुड़ते हुए 2 रनों के साथ बढ़ता हुआ स्कोर 46 रन। 2 खिलाड़ी आपस में बातचीत करते हुए किस प्रकार अगले 11 गेंदों में 24 रनों को हासिल किया जाए और कुछ हल्का सा कान मंत्र गेंदबाज को भी देते हुए कि किस प्रकार रनों को डिफेंड किया जाए। रणनीति एक ऐसा भाग होती है क्रिकेट के इस मैदान के ऊपर कि उस रणनीति के बिना हम क्रिकेट का मुकाबला नहीं जीत सकते। प्लानिंग आवश्यक होती है। इस प्रकार शॉट ऑफ लेन थी, वहां पर खतरा मोड़ सकता था, डायरेक्ट हिट और यहां से देखा जाए तो एक और विकेट गिरती हुई। साहिल गौवारी चाह रहे थे कि यहां पर एक रन ले, लेकिन अंत में यहां पर चेतन की कॉल और विकेट का भुगतान। साहिल गौवारी बैक टू द पवेलियन। तो हर एक इंसान को होता है, लेकिन तारों को चमकने के लिए भी एक रात का इंतजार करना पड़ता है। उसी प्रकार अगर इस मुकाबले में जीत को हासिल करना है तो थोड़ा सा इंतजार और खिलाड़ी को करना होगा, कशक मशक्कत। और इस बीच बड़ी स्ट्रोक आती हुई, वहां पर खिलाड़ी मौजूद और एक और विकेट का पतन आता हुआ। अब मुकाबला यहां पर थोड़ा सा रुख बदलता हुआ, गणित बदलते हुए।
पिछले 3 ओवर में गेंदबाजों की परीक्षा थी, अब बल्लेबाजों की परीक्षा शुरू हो चुकी है, क्योंकि अब थोड़ा सा खेल बदल चुका है। जिनका नाम है सर्वेश पाटिल, जिन्होंने पहली एक गेंद में 2 रन को खर्च किया, उसके बाद लगातार 2 विकेटों को हासिल किया। यानी कि जिन बल्लेबाजों के ऊपर काफी बड़ी जिम्मेदारी थी, उन्हीं कांटों को दूर किया सर्वेश पाटिल नामक गेंदबाज ने। नए बल्लेबाज प्रतीक और अमोल चिमने मैदान के ऊपर। ऐसी कई परीक्षाएं यहां पर देनी पड़ेंगी इस ट्रॉफी को जीतने के लिए, एक नहीं कई सारी। ये देखिए क्या खूबसूरत गेंदबाजी, क्या खूबसूरत गेंदबाजी, लेकिन हल्की सी बाहर थी, इस वजह से यहां पर वाइट बॉल अंपायर द्वारा दी जा चुकी है। यानी कि अंपायर की सख्त नजरों से नहीं बच सकते कोई भी खिलाड़ी। ऑफ स्टंप से थोड़ी सी बाहर, वाइट बॉल, 9 गेंदे 23 रन। इस बार क्या खूबसूरत स्ट्रोक, ताकत और नजाकत, प्रॉपर टाइमिंग, स्लॉग स्वीट और 6 रन। और 8 गेंदों में चाहिए 17 रन। बातचीत जारी है, देख सकते हैं हम, परीक्षा है गेंदबाज की और परीक्षा है बल्लेबाज की, लेकिन कई मर्तबा कई परीक्षाओं में पास होने के बावजूद इंसान उस मुकाम तक नहीं पहुंच पाता। नक्कीच पहिले आपण 3 चेंडूवरती पाहिलं तर अक्षरशः डोक्यावरती उचलून धरलं होतं या गोलंदाजाला, पण एका चेंडूने त्याला खाली उतरायची वेळ आणली। बिल्कुल, छक्का खाने के बाद एक बार फिर अच्छा कमबैक मैं कहूंगा सर्वेश पाटिल। हालांकि छक्का जरूर खाया है, लेकिन बावजूद उन्होंने रन खर्च किए हैं महज 9 रन। 7 गेंदे 17 रन। इस बार खूबसूरत स्ट्रोक, नहीं बख्शा जाएगा, ऐसे गेंदों को नहीं छोड़ा जाएगा। स्लॉग में थी गेंद और नतीजे मिले 6 रन। बिल्कुल, इस छक्के के साथ पूरी तरह से मुकाबला बदल चुका है। 6 गेंदे 11 रनों की दरकार होगी। आदरणीय श्री गणेश नाईक साहेबांना मी विनंती करतोय की आपण मंचकावर यायचं आहे। सन्माननीय गणेश नाईक साहेब, आपण प्रेक्षकांमध्ये आहात, आपणास मी विनंती करतोय की आपण मंचकावर येऊन या ठिकाणी व्यासपीठावर आसन ग्रहण करायचं आहे। देखिए फिलहाल 6 गेंदे और 11 रन। अगर पिछली गेंद के ऊपर छक्का ना आता तो और मुसीबत बन सकती थी बल्लेबाजों को, लेकिन अब थोड़ा सा आंकड़ा साफ नजर आता हुआ। यहां से गेंदबाज की एक भी गलती, मुकाबला एनबीडी के हाथों में। और 11 रन। एक खूबसूरत मुकाबला, फील्ड पोजीशन में हल्का सा बदलाव करते हुए अब देखे जा सकते हैं 3 खिलाड़ी, फिलहाल 4 खिलाड़ी, 5 खिलाड़ी सीमा रेखा के ऊपर, जहां से 3 खिलाड़ी लेग स्टंप के ऊपर और 2 खिलाड़ी ऑफ स्टंप के बाहर। 5 खिलाड़ियों का घेरा लगाते हुए कप्तान और गेंदबाज चाहते हैं कि अगर यहां से एक आध विकेट गिरती है तो मुकाबले में वापसी कर सकते हैं, क्योंकि ऐसे कई मर्तबा मुकाबले गेंदबाजों ने निकाले हैं। 6 गेंदे 11 रन। आत्मविश्वास भरी गेंदबाजी या फिर आत्मविश्वास भरी बल्लेबाजी, कई सवाल मन में पनपते हुए गेंदबाज तैयार अगली गेंद करने के लिए। यहां से देखिए, ये काफी बड़ी स्ट्रोक, काफी बड़ा छक्का,
काफी बड़ा टाइमिंग और फुटवर्क का इस्तेमाल, 6 रन। हाँ देखिए जरा किसमें है कितना दम, पीला या फिर पिंक। इस बार अच्छी गेंद, खिलाड़ी मौजूद, सिंगल यहां पर जरूर मिलेगी। अमोल चिमने और प्रतीक, ये जो फिलहाल मैदान के ऊपर काफी बड़ा रोमहर्षक मुकाबला। यहां से गेंदबाज चाहेंगे कि एक आध विकेट आए, लेकिन उतना आसान भी नहीं रहेगा। इस बीच प्रॉपर टाइमिंग के साथ इस गेंद को भेजा लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर, 6 रनों के लिए। और इसी के साथ एक आइबा कैच यहां पर पूरा किया है, तो 200 रुपए की इनामी राशि वहां पर मिलती हुई।